सर, पक्ष तर तुमच्या पाठीशी आहेच, जे घनिष्ठ संबंध आहेत तेही तुमच्या कामी येतील. मात्र शिक्षकांच्या ज्या तुम्ही समस्या आतापर्यंत सोडवत आलेल्या आहात, खंबीरपणे त्यांच्यासोबत उभे होते, काय वाटतं या निवडणुकीत शिक्षक तुमच्या पाठीशी किती खंबीरपणे उभे राहतील? आणि मुळात तुमची जी त्यांच्याशी जवळीक साधणारी किंवा त्यांच्याशी संबंध ठेवण्याची एक गोष्ट आहे, जी म्हणजे शिक्षकांकडून बरेचदा ऐकण्यात येते की त्यांचा बर्थडे तुम्ही कधीच विसरत नाही, स्वतःहून फोन करून किंवा आधी तुम्ही पत्रक देऊन त्यांना विश करायचे. ही संकल्पना कुठून आली? मला सुचली ही, म्हणजे आपल्याला एखाद्या क्षेत्रात जर काम करायचं असेल तर त्या क्षेत्राचा जो शेवटचा घटक आहे तो तुमच्यासोबत असला पाहिजे. म्हणून मग मी शिक्षकांचे वाढदिवस साजरे करायला लागलो. मी वर्षापूर्वी मी स्वतः हाताने पत्र लिहायचो. नंतर हळूहळू माझी पोरी लिहायला लागली. आता मी यंत्रणा ठेवली, आता पत्र लिहिणं होत नाही, आता मेसेजेस करतो. पण वर्षाला तब्बल 80,000 पत्र वगैरे मी देतो, अशी स्थिती आज आहे. ही कल्पना सुचली मला, परमेश्वरानेच दिली म्हणा. आणि या कल्पनेतून मी शिक्षकांच्या अधिक जवळ पोहोचलो. पण पत्रापुरती मर्यादित न राहता मी त्यांच्या समस्या जाणून घेऊन या शिक्षण क्षेत्रात 1992 पासून काम करतो. म्हणजे आज तब्बल 28 वर्ष झाली. नगर परिषदेमध्ये मी निवड मंडळाचा सदस्य होण्यापूर्वी तात्पुरत्या स्तरावर काही शिक्षक लावले होते. त्यांची संख्या पूर्ण महाराष्ट्रातून 900च्या आसपास होती. त्या शिक्षकांना कायम करण्याचं काम नोकरीवर मी 1996 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा केलं. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य हे आहे की केवळ पत्रापुरती मर्यादित न राहता 1992 पासून मी शिक्षण क्षेत्रात काम करतो आहे. शिक्षकांशी माझी प्रचंड जवळीक आहे, त्यांच्या घरापर्यंत मी पोहोचलोय. त्यामुळे मला विश्वास आहे की यावेळेस मी पहिल्या पसंतीत निवडून येईल. दुसरी पसंती मोजायचं कामच राहणार. नक्कीच. आणि सर, गेल्या टर्ममध्ये तुम्ही स्वतः पाहिलं की अपोजिशन्स कमी होती. यावेळी तब्बल 27 उमेदवार रिंगणात आहे. मात्र 27 पैकी फक्त एक महिला उमेदवार आहे. तर तुम्हाला वाटत नाही का की राजकारण कुठेतरी महिलांसाठी अजूनही कमीच आहे? पाहिजे त्या प्रमाणात जेवढ्या शिक्षिका उभ्या राहायला पाहिजे होत्या त्या तेवढ्या प्रमाणात नाही आहेत. तर म्हणजे काय कमतरता वाटते यासाठी? नाही, हा विषय माझ्याशी संबंधित नाही आहे. म्हणजे महिलांवर काय अन्याय होतो वगैरे असं याच्यात अन्यायाचा विषय नाही. मात्र महिला शिक्षिका उभ्या का राहत नाही किंवा राजकारणात तेवढ्या प्रमाणात का उतरत नाही, याबद्दल तुमचं मत काय? मला असं वाटतं की काही त्यांना कोणी रोखलं नाही. यावेळेस 27 उमेदवार आहे, मागच्या वेळेस 17 होते. मागच्या वेळेस 17 असताना अगदी दमदार होते सगळे. मी कधीच प्रतिस्पर्धी माझ्या मित्रांना विरोधक समजत नाही, प्रतिस्पर्धी मित्रच म्हणतात. आणि जी एक महिला उभी आहे तिच्याकडे ते भाऊबीजेला जाऊन आलं लक्षात. त्यामुळे मुद्दा असा आहे आता की महिला या क्षेत्रात का उभ्या राहत नाही हा चिंतनाचा विषय आहे. अभ्यास करावा लागेल, 4-10 महिलांसोबत बोलावं लागेल की का उभ्या राहत नाही. मला असं वाटतं की निवडणुकीला उभं राहणं हा लोकांचा छंद झालाय. म्हणजे माहित असतं मी निवडून येत नाही तरी पण माझं नाव त्या मतपत्रिकेवर असलं पाहिजे, त्याच्यामुळे मला प्रसिद्धी मिळेल. एकाच भावनेतून हे सगळे उभे राहतात. कदाचित महिला जास्त हुशार, त्यांना या भानगडीत पडायचं नाहीये. जेव्हा एखाद्या महिलेला खात्री वाटेल की निवडून येईल तेव्हा महिलाही पुढे येईल. सर, आपण पाहिलं तर 5 जिल्ह्यांमध्ये अमरावतीमध्ये वोटर्स जास्त आहेत, तुमचे शिक्षकांची संख्या जास्त आहे. त्यातल्या त्यात मेळघाट सारखा जो अतिदुर्गम विभाग आहे तिकडे पण आपण पाहतो की शाळा जे आपण म्हणतो की गरजेचं आहे शिक्षण, तर अजूनही इतके प्रयत्न करूनही कुठेतरी कमतरता भासतेच शिक्षणाची किंवा शिक्षकांना अनेक प्रॉब्लेम समस्या तिकडे आहेत. तर तिकडे काय तुम्ही विशेष लक्ष देता? नाही, समस्या मेळघाटमध्ये काही आहे असं मला वाटत नाही. लोकांना आपलं कुटुंब सोडून मेळघाटमध्ये जाऊन नोकरी करणं कठीण होते म्हणून लोक मेळघाटमध्ये जात नाही. मग यावर मागे शासनाने एक निर्णय घेतला होता की बोलीभाषेचे शिक्षक तिथलेच शिक्षक निवडायचे, त्यांना तिथेच कामावर ठेवायचं. असं जर झालं तर शिक्षणाचा दर्जा वाढेल.
त्यामुळे मी तसा प्रयत्न करेन पुढे भविष्यात की मेळघाटचे शिक्षक मेळघाटातच असले पाहिजे. सर ते तर आहे, शिक्षण जर त्यांना मिळेलच, उलट रोजगारही निर्माण होईल त्या क्षेत्रात. मात्र पाहिजे त्या दर्जाचं शिक्षण त्यांना मिळेल असा विश्वास आहे? शिक्षणाचा दर्जा म्हणजे नेमकं काय? इंग्रजीत शिक्षण देणं म्हणजे दर्जा आहे का? नाही. शिक्षणाचा दर्जा म्हणजे शिक्षकांनी प्रामाणिकपणे त्या विद्यार्थ्याला शिकवणं, याला म्हणतात शिक्षणाचा दर्जा. मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का की शिक्षक शिकवत नाही? असं नाहीये. शिक्षक सगळ्यांना सारखं शिकवतो. समजा एखादा शिक्षक अमरावतीच्या इरविन चौकात असेल आणि त्याला जर त्याचा एक विद्यार्थी भेटला जो तहसीलदार आहे, इंजिनियर आहे, तर तो आपल्या बाजूच्या माणसाला सांगतो की हा माझा विद्यार्थी आहे. तोच एखादा सेंट्रल जेलमधून सुटून उद्यावर माणूस त्याचा विद्यार्थी असू द्या, तो शिक्षक कन्नी काढून पलीकडे जातो पण त्याच्या तोंडावर तोंड पडू देत नाही. याचा अर्थ असा की शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थी माझ्या हातून घडावा असंच वाटत असतं. तो काही कोणाला कमी शिकवतो, कोणाला जास्त शिकवतो असं नाही. त्याच्याही समस्या काय असतील त्या समजावून घेतल्या पाहिजे, ते मी समजावून घेतोय. पण शिक्षक हा प्रामाणिक माणूस आहे, तो शिकवण्याचं काम करतो, तो दर्जा राखण्याचंही काम करतो. आम्ही उगाच ओरड केली आहे की शिक्षणाचा दर्जा नाही, शिक्षणाचा दर्जा नाही. लोकांना फाड इंग्लिश बोलणारं शिक्षण फक्त पाहिजे आहे. म्हणूनच याच्यापूर्वी मी असं म्हटलं की काम पडलं तर आमच्या अनुदानित शाळेच्या शिक्षकांना रिफ्रेशर कोर्स देऊ, परंतु आम्ही सर्व शाळा इंग्लिश मिडियम करण्याचा प्रयत्न करू. आणि सर हे सगळं तर झालं निवडणुकीचा भाग. मात्र मला सांगा की आत्तापर्यंतचा जो तुमचा अनुभव आहे, एक स्टुडंट लाईफ तुम्ही जगले आहात, तेव्हापासूनचं जर आत्तापर्यंतचं लाईफ कसं होतं? मी प्रत्येकाला असं सांगतो की 10वी पर्यंतचं तुमचं आयुष्य हे निस्वार्थी असतं. तुमच्या 10वी पर्यंतच्या जीवनात जी मित्र तुम्हाला भेटतात ती सगळी निस्वार्थी असतात. आणि वयाच्या 17 वर्षानंतर जे मित्रमैत्रिणी भेटतात ते सगळे स्वार्थी असतात. त्यामुळे माझं आयुष्य लहानपणापासून माझे वडील नोकरीवर असल्यामुळे 10वी पर्यंत माझं शिक्षण हे वेगवेगळ्या गावातून झालं. माझ्या वडिलांना वाटत होतं मी नोकरीच करत. मी तब्बल 8 नोकऱ्या सोडल्या. म्हणजे मी टेलिफोन ऑपरेटर होतो महानगरपालिकेत, मी टेलिफोन ऑपरेटर होतो इरविन हॉस्पिटलला, मी PWDला होतो. मी जेव्हा जेव्हा नोकरी धरायचो त्यावेळेस माझ्या घरात आनंद असायचा आणि सोडायचो त्या दिवशी कोणी मेलं की काय असं वातावरण असायचं. पण सर या इतक्या नोकऱ्या सोडण्याचं काय कारण होतं? काही माहित नाही. मला कुठे एका ठिकाणी करवलं नाही. मला नोकऱ्या पण तशाच लागल्या, पटापट लागत गेल्या. हे माझं कुटुंब असं चौकटीतलं होतं, म्हणजे आहे अजूनही. तर माझ्या वडिलांना काय वाटायचं की आपल्या पोरांनी फक्त नोकरीच केली पाहिजे, पण ते जमलं नाही मला. ते कायम ते असमाधानी होते माझ्यामुळे. शेवटची नोकरी मी प्राध्यापकाची केली. लोक मला विचारतात की मी कुठे प्राध्यापक होते. मी आज तुमच्या माध्यमातून जाहीर सांगतो की मी शहीद स्मारक कनिष्ठ महाविद्यालय यावली या ठिकाणी मार्केटिंग मॅनेजमेंट करता शिक्षक होतो. मी तिथं शिक्षक म्हणून काम केलं, त्याचा अनुभव घेतला. तिथून मला शिक्षकांच्या समस्या व्यथा कळल्या. माझ्याकडे अगदी अप्रुव्हल पासून सगळे कागद आहे माझे लक्षात. त्यामुळे मला जेव्हा कोणी म्हणते की तुम्ही कुठे शिक्षक होतात, हे शिक्षकच नाही, तेव्हा मला प्रचंड राग येतो. मी शिक्षक होतो, शिक्षक आहे. माझ्यातला विद्यार्थी अजून पण मी जिवंत ठेवला स्टिल टुडे. मी 2019ची PhD प्रवेशपूर्व परीक्षा जी ऑनलाईन झाली, कुठली गडबड न करता, म्हणजे आमदार आहे म्हणून लोक म्हणतील त्यांनी गडबड केली असं नाही, ऑनलाईन परीक्षा दिली आणि त्यातून मी महाराष्ट्रातून दुसरा, विदर्भातून पहिला आलो त्या परीक्षेमध्ये. म्हणजे माझ्यातला विद्यार्थी अजूनही मी जिवंत ठेवला आहे. माझी PhD 1-1.5 वर्षात आता होऊन जाईल. मला सांगण्याचं तात्पर्य असं की माझं जे आयुष्य आहे त्या सगळ्या आयुष्यात मला शिक्षकांनी 2014 साली आमदार केलं. माझ्या वडिलांनी मी आमदार झालेलो पाहिलं आणि नंतरच डोळे मिटले. त्याचं मला प्रचंड समाधान आहे आणि त्यासाठी मी सगळ्या शिक्षकांचा सदैव आयुष्यभर ऋणी राहणार आहे.
सर मला या निवडणुकीची एक गोष्ट म्हणजे खूप सांगावीशी वाटते की पदवीधर मतदारसंघ असो वा शिक्षक मतदारसंघ असो, यामध्ये वोटर्सच इतके कमालीचे असतात की उभ्या राहणाऱ्या उमेदवाराला स्वतःचं शिक्षण, स्वतः केलेली नोकरी किंवा स्वतःहून सांगावं असं वाटतं. बाकी निवडणुकीत याला महत्त्व दिलं जात नाही. जे आपण म्हणतो की जो आपला नेता असावा तो सुशिक्षित असावा, याचं महत्त्व खरं तर या निवडणुकीत असतं. सर, शेवटचा प्रश्न की जे काही तुमचे वोटर्स आहेत, शिक्षक आहेत, यांना आव्हान म्हणून काय सांगा? मी एकच सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधान परिषदेची रचना करत असताना उमेदवाराची व्याख्या केलीच नाही. त्यांनी मतदाराची व्याख्या केली की मतदार हा शिक्षक असावा, तो माध्यमिक आणि त्यावरील शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील शिक्षक असावा, त्याला शिक्षक म्हणून कार्य करताना 3 वर्ष पूर्ण झालेली असावे. हे सगळं त्यांनी लिहिलं. पण उमेदवाराची व्याख्या करताना एकच ओळ लिहिली, तो भारतीय मतदार आणि नागरिक असावा. बस, भारतीय नागरिक आणि मतदार असावा, एवढंच लिहिलं. त्याच्यामुळे काय होतं आता की तुम्ही असं म्हणाल का की त्यांनी विसर पडला त्यांना? असं नाही. त्यांना असं वाटलं की आपण मतदाराची व्याख्या करतोय, मतदार हा हुशार आहे, बुद्धिजीवी आहे, त्यामुळे तो अप्पर हाऊसमध्ये आपला प्रतिनिधी चांगलाच पाठवेल असा त्यांना विश्वास होता. मग त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देऊ नका. आता या क्षेत्रात आज बरीच लोक उभी आहे की ज्यांचा शिक्षण क्षेत्राशी संबंध नाही, हे पहिले मी सांगितलं तुम्हाला. तर मुद्दा असा आहे की मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला प्रतिनिधी पाठवण्याकरता शिक्षकांनी पूर्ण कस लावून मतदान करावं. मी तुम्हाला सांगतो की आपण कन्यादान करतो. जेव्हा बाप कन्यादान करतो तेव्हा तो पोरीला देण्याच्या पूर्वी त्याच्याकडे शेती किती आहे, त्याचं स्वतःचं घर आहे का नाही, आई मेली असून तर फारच चांगलं, असे सासू पोरीला भेटणार नाही, पोरगा वेगळा राहत असेल तर अजून उत्तम, म्हणजे माझी पोरगी राणीसारखी राहील, इतकी सगळी चौकशी करून बघतो कन्यादान करतो. मतदारांनी देखील मतदान करत असताना, ते दान आहे शेवटी, ते सत्पात्री असलं पाहिजे, कुपात्री नाही. कोण उमेदवार आपले प्रश्न प्रभावीपणे सभागृहात मांडू शकतो, कोण उमेदवार आपले प्रश्न सोडवण्याची ताकद ठेवतो, कोणत्या उमेदवाराची पात्रता आहे, हे सगळं तपासून त्यांनी मतदान करावं आणि या लोकशाहीचं रक्षण करावं, इतकंच आवाहन तुमच्या मार्फत करतो. नक्कीच. तुम्ही सुज्ञ आहात म्हणूनच तुम्ही शिक्षक आहात आणि नक्कीच वरिष्ठ सभागृहात कोणाला पाठवायचं, कोणाच्या हाती आपलं नेतृत्व द्यायचं, याचा निर्णय तुम्ही नक्कीच घेऊ शकता. सर, तुम्ही आम्हाला वेळ दिली, इतक्या सगळ्या तुमचे जे प्रचारात तुम्ही बिझी आहात तरीही वेळ दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद.